नामांकित समालोचक आहेत अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आता आपण समालोचन करताना पाहत असतो। आणि किरण पाटील या ब्लॉग्सला तुम्ही जाऊन सबस्क्राइब करा। टेबिसचे आपल्या मुलांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले बांधले ते कसे आहेत, मावळा कसा निष्ठावंत असावा याची खरं तर धडे, इतिहासाची चाहूल, इतिहास पुन्हा एकदा रक्तामध्ये भिडण्यासाठी ते सज्ज असतात असे किरणजी पाटील यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय। हिंदीतील आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीमध्ये मुलासह त्यांनी 30 किल्ले सर केले। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या किरण पाटील साठी। माणसाकडे पैसा येतो, माणसाकडून पैसा जातोय, पण आपल्या पिढीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांचा इतिहास काय आहे हे खरं तर त्या गड किल्ल्याला जाऊन ते भेट देत असतात। आणि म्हणून अवश्य आपल्या या विभागातील किरण पाटील या आपल्या समाजातील या खरं तर माणसाचा आपण चॅनल सबस्क्राइब करा। अवश्य चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला, गड किल्ल्यांची माहिती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। असे एक दमदार समालोचक किरणदादा पाटील यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय। आज ते जॉईन झालेत। काल ऑल इंडिया 40+ च्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि आज सुपर 4ला रायगड प्रीमियर लीग मध्ये 40+ मध्ये त्यांचा संघ खेळला, जिथं आपल्याला तो संघ पाहायला मिळतोय। शिवशंभो इंटरप्राइजेस आणि नीती स्पोर्ट कोल्ही कोपर या संघाला लीड करतात आणि त्यांचा संघ सुपर 4 मध्ये किरणदादा दाखल झाला। एक बक्षिसा पात्र तो संघ जरूर पाहायला मिळेल आणि बाईकच्या रेसिंग मध्ये सुद्धा आहे, त्यामुळे त्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात। अतिशय चांगलं असं खरं तर व्यक्तिमत्व आहे, नेहमीच चांगलं योगदान त्यांचं पाहायला मिळालं आणि त्यांचं स्वागत आपण पाहतोय। जाऊया आपण एक महत्वाची मॅच जिथं संघ दाखल होईल सुपर 3 मध्ये। गेम ऑनचा इशारा आलाय, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। संदेश गोंधळी आणि त्याला साथ देईल तकदीर पाटील। पहिलाच बॉल निकू गोवारीचा, यावेळचा हा ड्राईव्ह चांगला आहे, मरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर पाहायला मिळतोय। चेंडूला पाठवून दिलाय कार्पेटच्या साह्यानं, पहिल्या चेंडूवर मिळाल्या जातात या 4 धावा। आता बक्षीस देत आहे ते म्हणजे विश्वनाथ कोळी सरांसाठी। गोट्या अंपायर सारखं जर आपण डान्सिंग अंपायरिंग केली तर प्रवीण कोळी यांच्या वतीनं 1001 रुपयाचं कॅश प्राइज, 1010 चं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल। या व्यासपीठाच्या पाठीमागे आपण गेलात, गव्हाणगाव जेवढे क्रिकेट विशू कोळी यांनी जर डोक्यावर उभं राहून जर व्हाईट दाखवला, तर षटकार दाखवला किंवा व्हाईट दाखवला तरी तेजस म्हात्रे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आता बक्षीस लागलं जात आहे। चला 1500 आता करून दाखवणार, या जोरदार टाळ्या वाजवा विशू कोळींसाठी। फुलटॉस बॉल आहे, त्याच्यावर आक्रमण, एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे, मिळतील आणखीन 4 धावा। हॅलो, बॅक टू बॅक 2 चौकार आलेत गबांच्या या पाटणा मैदानामध्ये। या क्रीडांगणामध्ये आपण सध्या स्पर्धा एन्जॉय करतोय। स्वर्गीय सदानंद स्मृती बिनार गव्हाण व देवडाकी मित्र मंडळ आयोजित इसाई मरई चषक 2024 ही सध्या स्पर्धा आणि महत्वाची मॅच सुपर 3चा सामना सध्या अनुभवायला मिळतोय। यावेळचा बॉल निकूचा मागील 2 ओव्हरमध्ये थोडासा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती, मात्र या 2 चेंडूवर थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते। बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि त्यानंतर आता हा चेंडू निर्धाव टाकलाय तो म्हणजे संदेश गोंधळीच्या समोर। डावकरी आताचा एक विस्फोटक बॅट्समन आहे, आताच किंजल ट्रॉफी आपण स्पर्धा पाहिली, त्यामध्ये बेस्ट बॅट्समन ज्या खेळाडूला बायसायकल मिळालंय आणि त्याचा प्रत्युत्तर दाखवत असताना फटका सजलाय, एलिव्हेशन चांगला आहे, चेंडूला पाठवून दिलाय, क्षेत्रकाच्या मस्तकावर दस्तक देत मिळतील 6 धावा। हॅलो हॅलो, षटकार आलाय, षटकारच्या साह्यानं धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 14 धावा। ज्या वेगानं चेंडू येतात त्याच वेगानं सीमारेषेच्या पलीकडे षटकार जाताना पाहायला मिळालेत। आणि या आपण क्रीडांगणाच्या पाटणा मैदानाच्या या व्यासपीठाच्या पाठीमागे गेलात ना, गव्हाण गावाचं क्रिकेट जेवढं चर्चेमध्ये आहे, गव्हाण गावाचं कोळी समाज जेवढा चर्चेमध्ये आहे,
तेवढंच बैलगाडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्रीय परंपरा जपणारा वेगाचा शेवट आणि गव्हाण एक्सप्रेस सर्जा सुद्धा तेवढ्याच चर्चेमध्ये आहे. हे सुद्धा एक वैशिष्ट्य राहिलं आहे. बैलगाडा क्षेत्र बुलीचा हात कोडी धरू शकते, पण बैलाचा कासरा धरण्यासाठी अंगामध्ये मर्दाचं काळीज लागतं आणि गव्हाणची वेगळी ओळख सर्जा बैल आपण सुद्धा पाहू शकताय. यावेळचा चेंडू पडल्यानंतर थोडंसं शरीरापेक्षा दूर राहिला. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाते. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 15 धावा. थोडंसं प्रेशरमध्ये गोलंदाजी करताना निकू गोवारी पाहायला मिळतोय. मागील 2 मॅचमध्ये 9 ते 8 धावा देत होता, पण जसा बामणडोंगरी संघ आलाय ना समोर, तसा थोडा कांबोडे संघामध्ये सुद्धा प्रेशर जरूर जाणवत आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, पण यावेळी बॅकफुटला येऊन एक लॉफ्टेड पंच दिलाय. चेंडूला पाठवून दिला एक्स्ट्रा कबरीच्या दिशेनं. आणखीन एक येईल संदेश गोंधलीच्या बॅटमधून दमदार चौकार. हॅलो, 3 ओव्हरची मॅच. निकूकडे विश्वास दाखवला होता, पण अनिश्चिततेनं भरलेला क्रिकेट आहे. तेजस मात्रे आणि आमची चर्चा रंगली की त्याने सांगितलं क्रिकेट मध्ये काही होऊ शकते आणि अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. माणसाची वेळ, क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. आणि क्रीडांगणाच्या आतमध्ये जो निकू गोवारी सकाळच्या 17 पासून चांगले षटक टाकत होतं, त्याच्या विरुद्ध जसा बामणडोंगरी संघ आलाय आणि त्या मिथिले पण जीवदानी बामणडोंगरी संघाच्या बॅट्समन संदेश गोंधळीनं आक्रमण करायला सुरुवात केलंय. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 19 धावा. लोवर पुलटॉस क्वेलिक पंचांच्या अगदी जवळून चेंडूला पाठवून दिलाय. मिड विकेट रिजन क्लिअर केलं जात आहे. शेवटच्या चेंडूवर आणखीन एक आलाय. संदेश गोंधळीच्या बॅटमधून तडाखा. मिळतील 4 धावा. हॅलो, 2 षटकं टाकली पहिल्या सामन्यामध्ये दिघोडे संघाच्या, तेव्हा एकच धाव खर्ची केली होती. आंबापाड्याच्या विरुद्ध षटक टाकलं तेव्हा अवघ्या 5 धावा. 12 चेंडूंमध्ये फक्त निकू गोवारीनं 6 धावा खर्ची केल्या होत्या. पण या एका षटकामध्ये रायगडमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा जीवदानी बामणडोंगरी जसा संघ समोर आलाय, तसा 23 धावा सुद्धा कुठल्या गेल्यात. हे क्रिकेट आहे आणि सातत्यानं पाहायला गेला तर चांगली अशी कामगिरी नेहमी राहिली आहे. जर आपण 5-6 वर्ष अगोदर जर केला तर जयहरमन कांबोडी संघाची वेगळी दहशत पाहायला मिळत होती आणि साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा या संघानं गाजवून सोडल्यात आणि दोन्ही बलाढ्य संघ आहेत. त्यामुळं ही मोठी मॅच, या मॅचला तेवढी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. गोलंदाजीतून दाखल होते. दुसरे षटक हाताळण्यासाठी दैवत मात्रे याच्या हातामध्ये चेंडू दिला आणि तिथून आता तकदीर पाटील स्ट्राईकला पाहायला मिळेल. ही सलामची जोडी आहे. आज भानुदास मात्रे थोडेसे अपसेंट पाहायला मिळतात. कल्पेश आज मैदान या स्क्वॉडमध्ये नाही आहे, पण तरी सुद्धा बामणडोंगरी संघाची एक वेगळी दहशत, एक वेगळी ताकद क्रिकेटच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. हलक्या तरी खेळून काढला. सेन्सिबल क्रिकेट तकदीरला ठाऊक आहे. संदेश गोंधळीच्या बॅटमधून फटके येत आहेत, त्याला स्ट्राईक द्यायला हवी आणि इथून मात्र धाबा बनवायला हव्यात. हेच ही फार इम्पॉर्टंट मॅच आहे, कारण इथून जर जिंकलो तर एक ट्रॉफीचे आपण दावेदार होणार आहोत. कारण आपण सध्या स्पर्धा अनुभवतोय. तिसाई वरुआई चषक 2024चा आपण हे थरार आणि याचे प्रमुख आयोजक आहेत देव डाकी आणि संपूर्ण गव्हाण ग्रामस्थांनी दिलेली त्यांना ही अप्रतिम साथ. दुपारच्या सत्रामध्ये पाहिलं की गव्हाण टेनिस क्रिकेटचे सर्व सदस्य आणि देवजी डाकी यांचं फार मोठं योगदान. त्यांनी सांगितलं की या स्पर्धेमध्ये फक्त 24 संघ खेळवायचे आहेत, कुठल्या प्रकारचा मला प्रॉफिट कमवायचं नाही आहे, पण क्रिकेट चांगलं कसं होईल, माझं आयोजन कसं होईल याकरता माझं लक्ष आहे. यावेळचा चांगला फटका, यासाठी स्ट्राईक दिली होती आणि गोलंदाजाच्या वर आक्रमण चढवलंय. चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. मिळतील आणखीन 6 धावा. हॅलो 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 30 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात. मागील काही षटकं कांबोडी संघाच्या या गोलंदाजांना फार कमी धावा दिल्या होत्या, पण आता बामणडोंगरी संघाची तकदीर असो किंवा त्यानुसार संदेश गोंधळी
त्यानं या मॅचमध्ये सकाळच्या सत्रामध्ये धावा बनवल्यात, दुपारच्या सत्रामध्ये 50 पेक्षा धावा आल्या नाहीत, कारण त्याला कारण होतं कामोडी संघाची गोलंदाजी. मात्र संध्याकाळच्या वातावरणामध्ये 5 मधून 10 मिनिटं होतात आणि या संध्याकाळच्या वातावरणामध्ये गुलाबी थंडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये संदेश गोंधळीची बॅट सध्या आग उगते. त्यामुळे मॅचमध्ये जरूर रोमहर्षक सामना जरूर पाहायला मिळेल. एक मोठं बॅटल आपल्या समोर आलाय, इथून एक मोठा षटकार जरूर आलाय. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 30 धावा. आणखी एक हेलिकॉप्टर लुक, चेंडूला पाठवून दिलाय स्टँड अँड डिलिव्हर. बॅक टू बॅक संदेश गोंधळीच्या बॅट मधून आलेला आणखी एक उत्तुंग षटकार. बॉल 34 धावा धावपटलावर वैयक्तिक संदेशा पाहायला मिळतात, त्यामुळे धावपटलावर धावा लागले गेले. 36 बामणडोंगरी संघ सध्या बॅटिंग करतोय आणि या संघाचे पुरस्कर्ते मीत 11 जीवदाणी बामणडोंगरी नशीब शेठ भोईर ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह पाहतात. आणि आज या मीत 11 या नावानं जवळजवळ 3 संघ खेळलेत. संपूर्ण रायगडमध्ये एक यशस्वी संघ मालक म्हणून नशीब शेठ भोईर यांचं नाव अगदी आदराने घेतलं जात आहे. मग रायगड प्रीमियर लीग असू दे किंवा कुठल्याही रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये मीत 11 जेव्हा नाव येत असतं तेव्हा नशीब शेठ भोईर यांचं फार मोठा सिंहाचा वाटा राहत असतो. गावदेवी साई या संघाला सुद्धा ब्रँडेड टी शर्ट, ब्रँडेड जर्सी ज्यांच्या वतीने देण्यात आल्यात, असे क्रिकेटला धर्म मानणारे नशीब शेठ भोईर सुद्धा ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतात आणि त्यांच्या वतीने या आयोजन कमिटीला आणि बामणडोंगरी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. धावपटलावर धावा लागले गेले तर 37 धावा. गोलंदाज सध्या दैवत म्हात्रे मागणं ठरलाय, कारण याला एकच कारण आहे, संदेश गोंधळीची उठत असलेली बॅटिंग. लोवर फुलटॉस, पुन्हा एकदा अक्रॉस द बॅटनं फटका चांगला सजवलाय. एका टप्प्याने चेंडू यावेळी अडकवला जातोय आणि सिंगल रन्स इथं मिळाली जाईल. 38 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात. जीवदा आणि बामणडोंगरी संघ आता फ्रंट फुटवर आला आणि चांगल्या रीतीनं तो सध्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. संध्याकाळचं वातावरण आहे, गुलाबी थंडी आहे. मैदानाच्या वरती जर आपण आकाशामध्ये पाहिलं तर पक्षी अगदी आपल्या घरी जाण्यासाठी रवाना झालेत. पण इथून कोणता संघ सुपर 3 मध्ये दाखल होणार? एका बाजूला मीत 11 जीवदा आणि बामणडोंगरी, की दुसऱ्या बाजूला जय हनुमान कामोटे. एक मोठी मॅच आपल्या समोर आहे आणि इथून कोणता संघ? कालच्या दिवसामध्ये बोरकार संघ सुपर 3 मध्ये दाखल झाला होता. अजून एक टीम इथून कोणती सुपर 3 मध्ये दाखल होईल? लोअर फुल टॉस, हलक्या हाताना सॉफ्ट हँडेडने खेळलेला फटका आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. सिंगलला डबल मध्ये रोटेशन, चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. तकदीर आणि त्याचसोबत संदेश गोंधळीची या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धावा आणि या 2 धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 40 धावा. थोडंसे कराम येताना पाहायला मिळतात. गुलाबी थंडी आहे, टेम्परेचर ॲटमॉस्फिअर पाहायला गेलं वातावरण फार कमी आहे झालंय आणि त्याच्यामुळे गुलाबी थंडी आहे. मागाशी किरण पाटील सरांनी सांगितलं की आता उलवेनोड परिसर पूर्णपणे बदलले, डेव्हलप झालंय. त्यामुळे पहिले गाव होती, कौलाची घरं होती, थोडं झाडं होती, आजूबाजूला गुरे होती, त्यामुळे गुलाबी थंडी भेटायची. पण आता ब्लॉकमध्ये गेलोय, घराघरामध्ये AC आलंय, त्यामुळे गुलाबी थंडी कशी होती आता विसरून गेलोय. पण कधी कधी कोकणामध्ये गेलात ना तर स्वर्गाहून सुंदर ते कोकण आहे आणि कोकणाच्या बाजूला असलेला खारेबारा समुद्र किनाऱ्यावर भेटण्यासाठी जर कधी गेलात ना तर एक वेगळा आनंद आहे. स्वर्ग कुठं आहे ते आम्हाला माहिती नाही, पण कधी कोकणामध्ये गेलात तर जरूर गणपतीपुळे त्या सर्व बीचला अवश्य भेट द्या. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या हातामध्ये सह्याद्रीसारखा मिळालेला एक अनमोल खजिना ती म्हणजे सह्याद्री पर्वत रांगा आहेत आणि छत्रपती शिवाजींचे किल्ले आहेत. सातत्याने जर पाहायला गेला तर या क्रीडांगणामध्ये सध्या क्रिकेटचा क्रेज प्रचंड वाढला आहे. दिवसा नाईट होणाऱ्या स्पर्धा सध्या आपण एन्जॉय करत असतो. एक एक संघ अलीकडच्या कालावधीमध्ये अनेक टुर्नामेंट खेळत असतात, त्यामुळे थोडंसं लक्ष फॅमिलीपासून वंचित होत असतं. पण आपण जाऊया बॅक टू क्रिकेट, जिथे धावपटलावर धावा लागल्या गेल्या 34. अजून या षटकातील 40 धावा धावपटला लागल्या गेल्या. थोडंसं लाईव्ह स्लो आहे, त्यामुळे धावपटला धावा लागल्या गेल्या 40. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. दैवत म्हात्रे फिरून खेळून काढलाय, लॉंग लेग क्षेत्र खाली आहे. एका टप्प्याने चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडं. तकदीरच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. हॅलो, तर
तसेच बामणडोंगरी संघाला मित 11 वेशवी यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा आहेत. तसेच विनीत पाटील ज्यांचा वाढदिवस आहे वेशवीचे त्यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा येतात आणि संकेत घरात वेशवी यांच्या वतीनं बामणडोंगरी संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. विकेट खरं तर मिळवण्याचा प्रयत्न दैवत याचा राहिला पण हे षटक सुद्धा मागणे ठरलं. या षटकामध्ये सुद्धा 20 धाबा आल्यात त्यामुळे धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या. पहिल्या षटकामध्ये 23 त्यानंतर या षटकामध्ये दैवत पातळीच्या 21 आल्यात. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 44. मेहनत खरं तर करतोय कामोडे टीम पण आता सध्या साथ देत नाहीये नशीब. ते म्हणजे कामोडी संघाच्या बाजूनं कधी कधी लक फॅट हा फार इम्पॉर्टंट राहत असतो. गोलंदाज सोनू पाटील कामोडी संघाचा हे या इनिंग मधील शेवटचा षटक घेऊन आलाय सोनू पाटील. डावकरी आताचा संदेश गोंधळी दाखल झालाय. टप्प्याचा बॉल रीड करणं राहिले कठीण. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अशा डॉट बॉलची आता आवश्यकता आहे. ते म्हणजे कामोडी संघाला अगोदरच धाबा भरपूर खर्ची झाल्यात. 12 चेंडूमध्ये 44 कुठल्यात 22.00 च्या सरासरीनं बामणडोंगरी संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. फुलटॉस बॉल कसा संदेश गोंधळी सोडणार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. ठोकलाय आणखीन एक षटकार. हॅलो 50 धावा धावपटला लागल्या गेल्यात. मित 11 जीवदानी बामणडोंगरी संघाच्या. कामोडी संघासाठी एवढंच बनेन की जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत ना तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही. कारण झाडं नेहमी पानं बदलतात मुलं नाही. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिलंय निराश होऊ नको कमजोर तुझी वेळ आहे तू नाहीस. कदाचित या वेळेला थोडासा कमजोर कामोडी संघ जरूर आहे पण इथून आता संघर्ष करायला लागेल. एका दुसरी विकेट मिळाली तर कदाचित कामोडी संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकते पण नशिबाची साथ आहे बामणडोंगरी संघाच्या बाजूनं. चेंडूला पाठवून दिलंय स्वीपर कव्हरच्या दिशेनं. मिळतील 4 धाबा. हॅलो 12 चेंडू आणि 45 धाव संख्येवर खेळतोय संदेश गोंधळी. टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा संदेश साडी. कम्मालीची बॅटिंग दाखवली आज. मित 11 जेवदा आणि बामणडोंगरी संघ मैदानाच्या आतमध्ये आणि आज बामणडोंगरी संघाचा वाघ सध्या आपल्या संघासाठी संघर्ष करतोय. फटका जरूर चांगला. गॅप फार मोठा आहे. डिस्टन्स सुद्धा कमी आणि अतिशय चांगली बॅटिंग. हॅलो 49 धाव संख्येवर संदेश गोंधळी खेळतोय. संघाला नेऊन ठेवलंय ते म्हणजे 58च्या घरात. अजून या इनिंग मधील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. हलक्या हाताने खेळून काढलाय कमालीचा फटका आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक संदेश गोंधळीसाठी. टाळ्या व्हायला काय हरकत आहे. कमालीची बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मैदानाच्या चौफेर आणि बॅट बर्थ करून दाखवतोय. होय मागील आठवड्यामध्ये किंजल ट्रॉफी मध्ये मला उत्कृष्ट बॅट्समन ही सायकल का मिळाली होती याचं प्रत्युत्तर देत असताना. साठ धाबा धावपटला लागले गेल्यात. या इनिंग मधील शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि यावेळी आणखीन एक तडाखा. संदेश गोंधळी यस आणि संदेश गोंधळी लगावलाय. संदेश गोंधळी ब्रँडेड षटकार. हॅलो 66 धाबा धावपटलावर लागल्या गेल्यात आणि 67 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे जय हनुमान कामोडे संघासमोर. स्वर्गीय सदानंद स्मृती विनर गव्हाण व देवडाकी मित्रमंडळ आयोजित तिसाई मरुआई चषक 2024 या स्पर्धेकरता एक दिवसीय मला समालोचन करण्याची संधी देव डाकी आणि गव्हाण ग्रामस्थांनी दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतोय. समालोचनातून काय चुकी झाली असेल तर मला सांगा. धन्यवाद.
तर मी देवडाकी यांना विनंती करतोय की ज्यांनी आजच्या दिवसामध्ये एक जबरदस्त मराठीमध्ये समालोचन केलंय आणि मराठीचा भारदस्त आवाज, उरण तालुक्यातील एक सुमधुर आणि सुप्रसिद्ध असे समालोचक विपुल पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय की आपण विपुल पाटील यांचा सन्मान करायचा आहे. प्रितेश कोहली यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते, प्रितेशच्या शुभ हस्ते विपुल पाटील याचा सत्कार करायचा. एक जबरदस्त मराठीचा भारदस्त आवाज आणि त्यांचा इथं सत्कार केला जाणार आहे. रोहित कोहली यांच्या शुभ हस्ते आता मात्र सन्मान केला जात आहे. विपुल पाटील यांचा सन्मान होतोय, सत्कार होतोय. ज्यांनी आजच्या दिवसामध्ये समालोचन केले आणि या स्पर्धेला चारचान लावली, ही स्पर्धा रंगून सोरली आहे, त्या विपुल पाटील यांचा इथं शाल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथं सन्मान केला जातो. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये ज्यांनी पंचांची कामगिरी पार पाडली आहे ते आमचे कोंबडभुजे गावचे अतिशय अष्टपैलू क्रिकेटपटू 40+ मास्टरचे आत्माराम कोहली आप्पा यांचा इथं सन्मान केला जात आहे. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान. थँक्यू व्हेरी मच आत्माराम कोहली, विपुल पाटील सर्वांनी. आणि आजचं माझा पण आजचा दिवस आहे, शेवटची इनिंग आहे आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला इन्व्हाइट केलंय तिसाई मोरे चषकामध्ये स्वर्गीय सदानंद स्मृती विनर गव्हाण व देवडाकी मित्रमंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये देवडाकी यांनी आम्हाला आमंत्रित केलं, त्याबद्दल आम्ही त्याचं आभार मानत आहे. तो अब चलते मुकाबले में आज के दिन का अंतिम मुकाबला जिसका पहला सत्र समाप्त हो चुका है और पहले सत्र में एक तूफान आया, एक जलजला आया जिसमें पूरी तरह से बह के गया कामोठे की गेंदबाजी. अब रन बनाने हैं, टोटल 3 ओवर का मुकाबला है. 67 रन का टारगेट, वो भी बामन डोंगरी के खिलाफ. उनकी गेंदबाजी कि बड़ा, मैं कहूंगा ये संघर्ष भरा मुकाबला होगा कामोठे के लिए, बड़ी चुनौती है. एक तो बामन डोंगरी का स्ट्रॉन्ग जोन बॉलिंग है और उन बॉलिंग के उसके गेंदबाजी के खिलाफ 22 के रन रेट से बल्लेबाजी करनी है. 22.50 का रन रेट, हर ओवर में 22 रन बनाने होंगे, तब जाके कामोठा ये मुकाबला जीत सकती है. थोड़ा कठिन जरूर है, डिफिकल्ट है, लेकिन कठिन रास्ते से उन्हें एक सही रास्ता निकालना होगा. बारक्या कामले को कम से कम इस मुकाबले में अपने बल्ले से 6-7 छक्के लगाने होंगे और तब जाके कामोठे इस मुकाबले में बन सकती है. अब गेंदबाज इस ओवर में पावर प्ले में आदित्य पाटिल, एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, पिछले 2-3 सालों में आदित्य पाटिल काफी फॉर्म में, अच्छी गेंदबाजी बामन डोंगरी के लिए पावर प्ले में करते. स्विच हिट का इस्तेमाल, पहली गेंद थर्ड मैन के क्षेत्र में से 4 रनों के लिए, 4 रन. और ये 4 रनों से खाता खुल चुका है बारक्या कामले का और कामोठे क्रिकेट टीम स्कोर कार्ड के ऊपर. 67 का टारगेट ऐसे, और ऐसे में ये पहली गेंद के ऊपर चौवा. अंपायर विश्वनाथ कोहली का वाइट बॉल का इशारा आता हुआ वाइट से टोटल आगे जाएगा 5 रन. 5 का आंकड़ा छू चुकी है. 67, 22.50 के रन रेट से बल्लेबाजी. हर ओवर में 3 बड़े हिट कंपलसरी चाहिए इस मुकाबले में. कामोठे क्रिकेट टीम को 3 छक्के हर ओवर में कम से कम मारने होंगे. ये कैलकुलेशन से बल्लेबाजी करनी होगी, तब ये चेसिंग होगी रन. और इस बार डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में से गेंद ट्रेवल होते हुए, ओहो बेहतरीन कोशिश वहां पर, लेकिन गेंद सीमा पार. 4 रन, चौवा. दो गेंदों में अब तक 9 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर. एक हुआ जिसमें वाइड और 2 बैक टू बैक चौवे. बारक्या कामले ऑन फायर. फिर से एक बार आदित्य पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ओ सम्मान दिया गेंद को, बहुत ही बेहतर गेंद थी ये, और जिस लेंथ से गेंद की ना, और उस गेंद के ऊपर से थोड़ी गेंद उछली थी नॉर्मल, और इस वजह से
बल्लेबाज ने कोशिश की नहीं, बिल्कुल अच्छी गेंद थी, सटीक लाइन से गेंद थी और इस गेंद के ऊपर बैक टू द बॉलर, खुद के फॉलो थ्रो में गेंद को रोका और एक बढ़िया एफर्ट यहां से देते हुए गेंदबाज 9 रन के ऊपर रुका हुआ स्कोर। ओहो ब्यूटीफुल शॉट, यहां से स्विच हिट का इस्तेमाल, गेंद सीमा पार, 4 रन चौवा। ये चौवे के साथ टोटल आगे जाएगा 13 रन स्कोर कार्ड के ऊपर कामोठे, जिसमें 3 चौवे और एक वाइड, एक डॉट। अच्छी अब तक गेंदबाजी। अंपायर का नो बॉल का इशारा आता हुआ और ये चौवा मिलेगा लॉन्ग स्टॉप के क्षेत्र में, यानी कि 5 रन खाली गेंद होने वाली थी और पॉपिंग क्रीज जो थी उसको स्टेप आउट किया गेंदबाज ने और अंपायर विश्वनाथ कोहली इशारा देते हुए कि ये नो बॉल, और ये 5 रनों के साथ टीम का टोटल आगे जाएगा 18 रन। अभी भी इस ओवर की गेंदें बची है, 2 गेंदें बची है। चलिए अंपायर से मेरी विनती है और तेजस मात्रे मास्टरमाइंड, चलिए मुकाबला शुरू कीजिए, थोड़ा कोऑपरेट कीजिए। डिसीजन ये 5 रन और अंपायर विश्वनाथ कोहली ने कहा कि ये पॉपिंग क्रीज को पार कर गए गेंदबाज, इस वजह से नो बॉल। और ये 18 रन आदित्य पाटिल की गेंदबाजी के ऊपर आक्रमण, पहली गेंदबाज जो बामन डोंगरी के काफी रफ्तार से गेंद करते हैं और पावर प्ले में अटैक बारक्या कामले की तरफ से। अब 18 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर, जो शुरुआत की कोशिश थी, तलाश थी, वो तलाश यहां पर बल्लेबाज करते हुए। व्हाट ए टाइमिंग, गेंद हवा में, मौका है यहां पर। ओ लेकिन ज्यादा गेंद थी दूर, हालांकि आर्यन ने कोशिश की थी, लेकिन तब तक इस गेंद के ऊपर 2 रन से टीम का टोटल 20 रन और अब तक इस गेंद और की अंतिम गेंद बची है 20 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर। लास्ट बॉल, अभी भी लंबा फासला तय करना है, काफी दूर। ये गेंद इस ओवर की अंतिम गेंद, 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। डेड बॉल, अंपायर का इशारा, शायद गेंदबाज के रफ्तार में थोड़ा बदलाव होता हुआ रुक चुके हैं आदित्य पाटिल। आदित्य पाटिल के ओवर में इतने ज्यादा रन हालांकि जाते नहीं, लेकिन सामने उतना बड़ा बल्लेबाज है बारक्या कामले, तो रन आने ही वाले थे। हाँ, ओह लवली लवली लवली, व्हाट ए लवली शॉट, स्विच हिट का ये बेहतरीन छक्का बारक्या कामले, द ब्रांड ऑफ रायगढ़ टेनिस क्रिकेट। बजाओ डीजे। तो यहां से मैं आयोजकों की तरफ से अनाउंसमेंट है, आकाश देशमुख जी अगर वहां पर है तो प्लीज आपको स्टेज के ऊपर आना है। आकाश देशमुख यांना आयोजकांकडून विनंती केली जात आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आकाश देशमुख, बहुत ही उम्दा शॉट है ये, लवली शॉट, और स्विच हिट का ये छक्का एक्चुअली इंप्रेसिव करने वाला शॉट बारक्या कामले का। आदित्य पाटिल जैसे रफ्तार भरे गेंदबाज के ऊपर ये अटैक, और जिस तरह से बॉडी में एक्शन, बॉडी लैंग्वेज बारक्या कामले की बता रही है कि ये मुकाबले में हम अंदर तक घुसने वाले हैं, जितने जल्दी छोड़ेंगे नहीं। और 26 रन स्कोर कार्ड के ऊपर आने के बाद 12 गेंदें बची है और जीतने के लिए जरूरत है अभी 51 रनों की जरूरत। 26 झालेले आहेत, 67 काढायचे आहेत। सॉरी माफी चाहूंगा, 41 पाहिजे, 41 रनों की जरूरत है इस मुकाबले में। बारक्या कामले की नजरें बिल्कुल बारीक है, हर गेंद के ऊपर, हर रन के ऊपर उनका बारीक ध्यान है। 41 रन, कामोटे क्रिकेट टीम, बारक्या कामले। आयोजकों का फैसला, 3 ओवर का मुकाबला कारगर साबित होता हुआ। सेम माहौल, सेम क्लाइमेट, सेम सिचुएशन में मुकाबले, लेकिन अब बामन डोंगरी क्रिकेट टीम की रफ्तार, एक्सप्रेस ऑफ बामन डोंगरी, ओमकार नाइक, इसके ऊपर दारोमदार होगी। इस ओवर में टर्न करना है तो ओमकार नाइक की अच्छी वाली ओवर। सोनू पाटिल का जलवा, ओ गेंद गई है तारामंडल से, 6 रन।
अरे भाई रन कितने बनाए होंगे? 67, वो भी बामन डोंगरी ने बनाए हैं 3 ओवर के मुकाबले में। और ईट का जवाब पत्थर, टी फॉर टैग, डू और डाई वाला मुकाबला, या तो करो या फिर मरो। अगर तुम कर सकते हो तो उससे बेहतर हम कर सकते हैं। ये बताने वाला छक्का सोनू पाटिल का। 35 रनों की जरूरत, गेंदे बची है 11। ओ, इस बार फिर से जोर से घुमाना चाहते थे लेकिन बल्ले के बीच नहीं आती हुई इस वक्त मिड विकेट के क्षेत्र में सेकंड ट्रैवल और सिंगल के साथ टोटल आगे जाएगा। टीम का टोटल 33 रन, 10 गेंदे हैं और जीतने के लिए रन की जरूरत है यहां पर 34। 10 गेंदों में 34 रनों की जरूरत। अब स्ट्राइक एंड पर खूंखार बल्लेबाज, जिस बल्लेबाज ने इस मुकाबले में तहलका मचाया है, आघात किया इस मुकाबले में, वो बार क्या कामले। ओह, व्हाट अ टाइमिंग, अनबिलीवेबल गॉसियस शॉट, इट्स अ बिग वन इनसाइड द आउट, डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से बार क्या कामले का तड़ाका, 6 रन। क्या परफेक्ट टाइमिंग कर बजा हुआ ये गाना है कि बार क्या कामले जितना चाहे उतना देंगे, सिर्फ ये मुकाबला जीता हो। ये छक्का बार क्या कामले कामोटे का जलवा बिखेरती हुई। 28 रनों की जरूरत, लगातार छक्कों की बारिश इस मुकाबले में। ओमकार नाइक के ऊपर अटैक। ओ, अब देखिए एक्सप्रेस गेंद की रफ्तार ओमकार नाइक के 140 के ऊपर स्पीड को बढ़ाया है। ओमकार नाइक ने अब ज्यादा एफर्ट डाला इस मुकाबले में क्योंकि पिछली वाली गेंद इतनी फास्ट नहीं थी और गति से बीट किया इस वक्त। काफी तेज गेंद, 148 की रफ्तार से ये गेंद। व्हाट अ टाइमिंग। और ये छक्का इस मुकाबले में। व्हाट अ मैच यार, इस मुकाबले में बार क्या कामले का जलवा। ओहो, बेहतरीन। 7-22। ओ, इस बार गेंद को खोद के निकाला है, सिंगल आसानी के साथ पूरी होती हुई और 1 रन से ये मुकाबले की दूसरी ओर समाप्त। सेमीफाइनल का मुकाबला बामन डोंगरी के गेंदबाज, वो भी आदित्य और ओमकार के जैसे गेंदबाजों के ऊपर बैटिंग की है ना, मैं कहूंगा लाजवाब। अब बची हुई गेंदें 6 है। 6 गेंदों में जरूरत है कामोटी क्रिकेट टीम को 21। बार क्या कामले मैदान के अंदर डटा हुआ है। सोनू पाटिल का एक छक्का मुकाबले में, लेकिन मास्टरमाइंड तेजस का माइंड क्या सेट करेगा यहां पर। उनका दिमाग, उनकी बुद्धि, उनका चातुर्य क्या कहेगा। कौन सा गेंदबाज निकालने वाले हैं जो 21 को डिपेंड कर पाएगा, यहां पर बचा पाएगा। और मास्टरमाइंड का गेंदबाज जीत खोत। जीत खोत एक और रफ्तार भरा गेंदबाज, स्पीडोमीटर लगाई इस गेंदबाजों के ऊपर। 135 140 की स्पीड से सभी गेंदबाजी। लेकिन अब इस मुकाबले में 67 का पीछा करते समय कामोटी क्रिकेट टीम बिल्कुल अच्छा हालात में। टीम का टोटल 2 ओवर में 46 रन, 6 गेंदे 21 रनों की जरूरत। इस बार सिली मिड ऑफ में संदेश गोंदली और एक बड़ी मछली, बड़ा झटका। बार क्या कामले की विकेट और ये मुकाबले में बामन डोंगरी टीम वापसी करते हुए। बार क्या कामले बैक टू दी पवेलियन। और जोरदार तालियों के साथ बार क्या कामले का स्वागत किया जाए। क्यों ना किया जाए स्वागत दोस्तों। इतने बड़े टीम के खिलाफ जो परफॉर्मेंस दिया है ना, हार जीत कोई मायने नहीं रखती दोस्तों। सिर्फ अपना हुनर, अपनी ताकत, आपका जुनून मायने रखता है। और बार क्या कामले ने बताया कि मैं यूं ही
अपने टीम के लिए इतने सालों से खेला नहीं हूं, अपना जलवा बिखेरते हुए द ब्रांड ऑफ रायगढ़ बारक्या कामले इस वक्त पैवेलियन में। लेकिन अब 5 गेंदे 21 रनों की जरूरत। गुणवंत गोवारी मैदान के अंदर पिछले मुकाबले में 2 छक्के लगाए थे, मैच को फिनिश किया था। क्या इस मुकाबले में लगा पाएंगे सामने जीत को? 5 गेंदे 21 रनों की जरूरत है। व्हाट अ मैच! लगा नहीं था कि मुकाबला ऐसा होगा, लेकिन बारक्या कामले का जलवा जिस तरह से बिखरा ना, मुकाबले में पूरी तरह से ट्विस्ट बना हुआ है। और डांडी गुल और बल्लेबाज हुए यहां पर गुल। गुणवंत गोवारी बैक टू द पवेलियन। और बल्लेबाज मैदान के अंदर अब निखू गोवारी। 4 गेंदों में अब 21 रनों की जरूरत है। बामन डोंगरी ये टीम मुकाबला छोड़ती नहीं है, हालांकि कितने ही रन ना, लेकिन सोच करेंगी मास्टरमाइंड कप्तान की आदित्य और ओमकार के ऊपर इतने रन कम लो स्कोर वाले का मुकाबला होता, अगर 50 रन 55 रन वाला होता तो भाई थोड़ा ये गेंदबाजों के ऊपर थोड़ी चर्चा करनी होती, थोड़ी बातचीत होती। लेकिन अब जीत खुद। ओ निखू गोवारी का ये तड़का लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन छक्का। तीन गेंदों में 15 रनों की जरूरत। क्या लड़ी है कामोटे क्रिकेट टीम, क्या फाइट की है। एक बार जोरदार तालियां कामोटे क्रिकेट टीम के लिए। बामन डोंगरी के खिलाफ जो फाइट की है ना, लाजवाब। 3 बॉल 15, 3 2 छक्के 1 ट्रिपल। कामोटे क्रिकेट टीम सुपर 3 के लिए क्वालिफाई कर सकती है, एक ट्रॉफी के लिए आगे बढ़ सकती है। 3 बॉल 15। ओ गेंद हवा में है, गेंद के नीचे बॉलर विकेट कीपर ओ विकेट। और निखू गोवारी का खेल खलास। और इस मुकाबले में अब 2 गेंदों में 15। बामन डोंगरी क्रिकेट टीम फ्रंट फुट पे। बजाओ। तीन गेंदों में 15 रनों की जरूरत है। मीत 11 जीवदानी बामन डोंगरी। और अब मुकाबला देखिए, अब झुक चुका है बामन डोंगरी के खिलाफ, लेकिन इंप्रेस किया कामोटे क्रिकेट की बल्लेबाजी। खूबसूरत बल्लेबाजी। आज का दिन इस टीम ने मैं कहूंगा पूरी तरह से इस आज के दिन में काफी खुश किया सभी दर्शकों को। बारक्या कामले, उसके बाद गुणवंत इस बल्लेबाज ने भी, परेश ने अच्छी बल्लेबाजी पिछले मुकाबले में, लेकिन अब 2 गेंदों में 15 मुश्किल लग रहा है। और क्या इंप्रेसिव बल्लेबाजी बारक्या कामले, काफी बेहतरीन बल्लेबाजी उन्होंने की इस मुकाबले में। और इसी के साथ पीछे खिलाड़ी है और इस गेंद के ऊपर सिर्फ सिंगल आएगा। अब लास्ट बॉल इस आज के दिन की 14 रनों की जरूरत है। सुपर 3 में पहुंच रही है मीत 11 जीवदानी बामन डोंगरी। और क्या मजा आया आज के दिन। अंबापाड़ा अच्छी खेली, तुरबा आई, दिगोड़े आई, खाड़ी आई, खाड़ी आई, भातान आई, लेकिन लास्ट में आगे चली मीत 11 जीवदानी बामन डोंगरी। ओ काफी देर में अच्छा संतुष्टि देने वाला ये छक्का है। और ये मुकाबला हारी है, 8 रन से मुकाबला हारी है कामोटे क्रिकेट टीम, यानी कि उन्होंने 59 रन मारे हैं बामन डोंगरी के खिलाफ। व्हाट अ बैटिंग, खूबसूरत मुकाबला। और हार्ड लक कामोटे क्रिकेट टीम और बेस्ट ऑफ लक बामन डोंगरी क्रिकेट टीम। सुपर 3 में आप क्वालिफाय कर चुके हैं। याच दरम्यान इथं व्यासपीठावरती सन्मान केला जाणार आहे आकाश देशमुख यांचा इथं यथोचित मान सन्मान केला जाणार आहे। वायची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आकाश देशमुख यांचा सन्मान केला जाणार आहे। आजचे दिवसातील सामने संपलेत, उद्या आपण फायनल डे आहे।